असं काहीतरी केलं, असे गड वगैरे चढले, ट्रेकिंग केलं की लवकर लग्न होतं. आणि लग्न झालं की असं याला उचलून आलं, बायकोला उचलून घेऊन येशील वरती, घरी जीवना सुखी व्हाल. काय बाबा ह्याचा काय ते आधी लवकर का. लग्न झालं, लग्न होईपर्यंत हे पराकाष्ठा, नंतर लग्न झाल्यानंतर म्हणणार ओ जाऊ नका हो कुठे, 5च्या आधी घरी या. होय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आणि मी सेवेंद्र मांजरेकर घेऊन आलोय तुमच्यासाठी अजून एक नवीन भन्नाट व्हिडिओ. तर मंडळी, या अगोदरचा ब्लॉग बघितला असाल, तुम्ही की जो काय आपण मार्लेश्वरला आलो होतो, आणि याच्या पुढचा आता आपला ब्लॉग असणार आहे तो म्हणजे टिकळेश्वरचा. तर आता आपण मार्लेश्वरवरून टिकळेश्वरला जाणार आहोत, त्यामुळे पहिला आधी मार्लेश्वरचा ब्लॉग बघा, तिथून मग तुम्हाला सर्व काही समजेल. चला तर मंडळी, आजचा या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. चला. मार्लेश्वरचा पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आलेला आहे, अपलोड झालेला आहे, तोपर्यंत जाऊन नक्की बघा. आता जाता जाताना आपल्याला एक मंदिर लागलं आहे, आद्य देवस्थान श्री मार्लेश्वर देवालय अंगवली. मंदिर खूप छान आहे, तर म्हटलं तुम्हाला पण दाखवूयात. चला जाऊयात. आपले गेले सर्व पुढे. किती बार झाला? व्ह्यू बघा गाईज. हॉटेल पण चले वरती महाप्रसाद आहे. हुशार मेल्या, हुशार दादी एवढं पोट दोरी बांधून आणायला लागले. नाही नाही पटतील कशा पायऱ्या अर्ध्याचा. महादेवच्या गणपती बाप्पा मोरया. ये देखो परमेश्वर.
ये देखो समृद्धी महामार्ग क्रमांक 2 प्रसाद हा टेकवर येतोय. थांबू नको. हो थांबू नको. आयुष्यात थांबायचं नाही. चालत राहायचं. असा गड काढला की लग्न लवकर होतात असं म्हणतात. काय असं काहीतरी केलं, असे गड वगैरे चढले, ट्रेकिंग केलं की लवकर लग्न होतात. आणि लग्न झालं की असं याला उचलून आलं, बायकोला उचलून घेऊन येशील वरती. जीवनात सुखी व्हाल. काय बाबा ह्याचा काय ते आधी लवकर का. लग्न झालं, लग्न होईपर्यंत हे पराकाष्ठा. नंतर लग्न झाल्यानंतर म्हणणार ओ जाऊ नका हो कुठे, 5च्या आधी घरी या. होय जलवा आहे एकदम. पेश आलेला आहे. बस. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत टिकळेश्वर मंदिरामध्ये. टिकळेश्वर अरे अभय काय माहितीये, तुम्ही काय सांगा मी चालत घेऊन येईन बाबा. तू किती वेळ चाल. तू नवस बोल. पहिल्या वर्षी जर लग्न ठरलं तर बायकोला मी उचलून वरती घेऊन येईन. हा नवस जर फेडला त्याच्या पुढचा नवस मी बोलले. हे काय असा विषय पोटात पण आग व्हायची. आग ठीक आहे का म्हणजे काय हे झालं ना तोंडात. कुठे मंदिर पाठी टिकलेश्वर मंदिर आहे. आणि वाटत
संपला आला आता. तर मंडळी अशा प्रकारे आपला टिकेश्वरचा आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय घरी. परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. प्रसन्न मुतालिकांना भूक लागलेली आहे, कारण का आमच्या पोटाला भूक लागलेली आहे. त्यामुळे आम्ही आता देवरुख मध्ये जाऊन चहा नाश्ता काय चहा नाश्ता हेल्मेट दाखव हेल्मेट बाहेर कुठे आलो की हेल्मेट कुठे ठेवायचं बाबा. निंजा टेक्निक. सरपेर पण आहे ना चावल्यावर समजेल तुला. मग